हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स. सर, इकॉनॉमिक्सचे कोणते क्वेश्चन आहेत जे बोर्ड एक्झाम 2025 मध्ये 100% येणार. ओके, तर मी जे क्वेश्चन काढले ते परफेक्ट करा. 80 मार्कचा पेपर असेल, कमीत कमी 60 मार्क देऊन जातील हे क्वेश्चन तुम्हाला. फर्स्ट टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. यामध्ये तीन क्वेश्चन महत्वाचे आहेत. एक म्हणजे फीचर्स ऑफ मायक्रो और मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे वैशिष्ट्ये स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचे महत्व. त्यापेक्षा जास्त महत्वाचा क्वेश्चन आहे तो म्हणजे डिफरन्स बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके, म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र यामधला फरक कोणता आहे तो तुम्हाला स्पष्ट करायचा असतो. त्यानंतर सेकंड चॅप्टर जो आहे युटिलिटी अनालिसिस, ज्याला आपण उपयोगिता विश्लेषण म्हणतोय. मिनिमम 7 मार्कला आहे, मॅक्झिमम 10 मार्क साठीचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये 3 क्वेश्चन आहेत. एक तर टाइप्स ऑफ युटिलिटी आहेत, उपयोगितेचे प्रकार. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला 4 ते 5 मार्क साठी येऊ शकतोय. किंवा कन्सेप्ट आयडेंटिफाय करा आणि कन्सेप्ट एक्सप्लेन करा. एक एक्झाम्पल दिलं जाईल, त्यानुसार तुम्हाला कन्सेप्ट आयडेंटिफाय करून ते एक्सप्लेन करावी लागेल. 2 मार्क्स साठी सुद्धा येऊ शकतोय. देन रिलेशनशिप बिटवीन टोटल अँड मार्जिनल युटिलिटी, एकूण व सीमांत उपयोगिता यामध्ये काय संबंध आहे. ओके, तुम्हाला एखादी सिच्युएशन दिली जाईल आणि ते सिच्युएशन तुम्हाला स्पष्ट करावी लागेल. जसं की जेव्हा एक सीमांत उपयोगिता 0 असते म्हणजे मार्जिनल युटिलिटी जेव्हा 0 असते तेव्हा टोटल युटिलिटी मॅक्झिमम किंवा पीक पॉइंटवर असते. ओके, ऍग्री और डिसऍग्री, आणि ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्यासाठी चार्ट वगैरे पुस्तकामध्ये दिलेला आहे, तो परफेक्ट करा. त्यानंतर लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी आहे. हा क्वेश्चन तितका महत्वाचा नाहीये, पण तुम्ही 10 मार्क्ससाठी हे 3 क्वेश्चन परफेक्ट करू शकता या टॉपिकसाठी. त्यानंतर डिमांड अनालिसिस आहे, मागणीचे विश्लेषण. मिनिमम 8 मार्कचा टॉपिक आहे आणि विथ ऑप्शन तो 12 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट आहे रिझन्स जस्टिफाईंग डाऊनवर्ड स्लोपिंग डिमांड कर. मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली घसरणारा असतो, याची कारणे कोणती आहेत. सकारण स्पष्ट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन जो 2025च्या बोर्ड एक्झाम मध्ये 100% येणार आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ डिमांड आहे, मागणीचे प्रकार. एकदम मोठा क्वेश्चन येणार आहे 4 मार्क्ससाठी, टाइप्स ऑफ डिमांड. किंवा तुम्हाला कोणतेही 2 डिमांडचे टाइप्स दिले जातील आणि सांगतील की फरक स्पष्ट करा, डिफरन्स. सर, किती पॉईंट लिहायचे असतात? 2 पॉईंट एक्सपेक्टेड आहेत बोर्डसाठी. ओके, पण तुम्ही सेक्युरिटीसाठी 1 पॉईंट एक्स्ट्रा लिहा, म्हणजे 3 पॉईंट लिहा, जेणेकरून तुम्हाला 2 आउट ऑफ 2 मार्क्स मिळतील. त्यानंतर डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड आहे, मागणी निर्धारित करणारे घटक है ना. आता जर विचार केला, पुस्तकामध्ये जाऊन बघितला, मागणी निर्धारित करणारे घटक म्हणजे डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड आणि अझम्पशन्स ऑफ लॉ ऑफ डिमांड सेम आहे. ओके, दोन्हीपैकी काहीतरी एक करा आणि दोन्ही जेव्हा क्वेश्चन्स येतील तेव्हा तुम्ही सेम आन्सर लिहू शकता यासाठी. त्यानंतर 100% हा क्वेश्चन स्ट्रॉंग दिसतो यावर्षी, लॉ ऑफ डिमांड, मागणीचा नियम. जर सांगितला मागणीचा नियम स्पष्ट करा, लॉ ऑफ डिमांड विथ अझम्पशन्स तर अझम्पशन्स लिहा, विथ एक्सेप्शन्स म्हटलं तर एक्सेप्शन्स लिहावं लागेल आपल्याला. ओके, मग सर आम्ही लॉ ऑफ डिमांड कसं लिहायचं आहे? स्टार्टिंगला इंट्रोडक्शन असलं पाहिजे, त्यानंतर स्टेटमेंट ऑफ तुमचं जो लॉ आहे ते असलं पाहिजे, त्यानंतर चार्ट किंवा ग्राफ असला पाहिजे, टेबल असला पाहिजे, टेबलचं एक्सप्लेनेशन, ग्राफचं एक्सप्लेनेशन, कन्क्लुजन. अझम्पशन विचारले तर अझम्पशन लिहा, एक्सेप्शन विचारले तर एक्सेप्शन लिहा. त्यानंतर व्हेरिएशन्स, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन किंवा चेंजेस, इन्क्रीज और डिक्रीज इन डिमांड. ओके, हा क्वेश्चन एकदा बोर्ड एक्झाम मध्ये ब्रॉड क्वेश्चन 8 मार्क्ससाठी आलेला होता. समजा 8ला नाही आला तर फरक स्पष्ट करा, डिफरन्स साठी हा क्वेश्चन येऊ शकतोय, ज्याला आपण मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल असं म्हणतो. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, मागणीची लवचिकता. यामध्ये 2 क्वेश्चन घेतलेले आहेत आम्ही. एक तर टाइप्स ऑफ प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. यावर्षी बोर्ड एक्झाम मध्ये 8 मार्कचा सगळ्यात स्ट्रॉंग क्वेश्चन हा आहे, तो करावाच लागेल तुम्हाला. देन फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक. हा क्वेश्चन थोडंसं 19-20 म्हणू शकतो आपण है ना, पण 12 मार्क्ससाठी आपण 2 क्वेश्चन सहज करू शकतोय. त्यासाठी तुम्हाला हे दोन्ही क्वेश्चन परफेक्ट करावे लागतील. पुढचा चॅप्टर आहे आपला सप्लाय अनालिसिस, पुरवठा विश्लेषण. मिनिमम म्हणजे विदाउट ऑप्शन बघितला तर 7 मार्क्स आहेत आणि विथ ऑप्शन 10 मार्क्स आहेत. यामध्ये 2 क्वेश्चन महत्वाचे आहेत. एक तर डिफरन्स बिटवीन डिमांड अँड सप्लाय, आणि सेकंड म्हणजे लॉ ऑफ सप्लाय, पुरवठ्याचा नियम म्हणतोय आपण. ओके, आणि यामध्ये सुद्धा जर बघितला तर जसं की कॉन्ट्रॅक्शन,
है ना, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड, इन्क्रीज इन डिक्रीज इन डिमांड, ज्याला आपण व्हेरिएशन्स आणि चेंजेस म्हणतो डिमांड मधले, तसंच सप्लाय साठी सुद्धा आहे. तो क्वेश्चन मी घेतलेला नाही कारण मला वाटत नाही की तो क्वेश्चन येईल एक्झाम मध्ये, पण जसं तुम्ही डिमांड साठी करणार आहे मागणीसाठी, तसं तुम्ही सप्लाय पुरवठ्यासाठी करू शकताय. त्यानंतर पुढचा चॅप्टर आहे फॉर्म्स ऑफ मार्केट, बाजाराचे प्रकार, विदाउट ऑप्शन 7 मार्क्स, विथ ऑप्शन 10 मार्क्स आहे. सर कोणते क्वेश्चन महत्वाचे आहेत? एकतर फीचर्स ऑफ ओलिगोपॉली आहे किंवा फीचर्स ऑफ मोनोपॉलिस्टिक आहे, ज्याला आपण अल्पाधिकार किंवा मक्तेदार युक्त बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा असं म्हणू शकतो. असं का सर? कारण 4 ते 5 बाजार आहेत आपल्याला, पण हे 2 बाजार जर बघितला प्रकार तर सध्या स्थितीमध्ये बघायला मिळणार हे 2च बाजार आहेत, एक तर ओलिगोपॉली आहे आणि सेकंड म्हणजे मोनोपॉलिस्टिक आहे. सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे प्राइस डिटर्मिनेशन अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन, पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती, की पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत कशी निश्चित केली जाते, हा क्वेश्चन सुद्धा महत्वाचा आहे. देन डिफरन्स बिटवीन व्हेरियस मार्केट्स, बाजारातील फरक, जसं की परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉली, यातला डिफरन्स द्या, है ना, ज्याला आपण पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी स्पर्धा म्हणतो, यातला फरक लिहा, हे सुद्धा क्वेश्चन असू शकतात. त्यानंतर इंडेक्स नंबर आहे, मिनिमम 8 मार्क्स आहेत आणि विथ ऑप्शन 11 मार्क्स आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन बघा, मला पर्सनली वाटतं एक तर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड मधला एक क्वेश्चन ब्रॉड क्वेश्चन येऊ शकतोय आणि यातला एक ब्रॉड क्वेश्चन येऊ शकतोय. यामध्ये महत्वाचे क्वेश्चन्स काही कव्हर केलेले आहेत. एक आहे कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर, है ना, निर्देशांकाची रचना कशा पद्धतीने आपण कन्स्ट्रक्ट करतो, महत्वाचा क्वेश्चन आहे. इम्पॉर्टन्स ऑफ इंडेक्स नंबर इन इकॉनॉमिक्स, हा सुद्धा महत्वाचा क्वेश्चन आहे. निर्देशांकचे अर्थव्यवस्थेतील महत्व स्पष्ट करा आणि लिमिटेशन ऑफ इंडेक्स नंबर, निर्देशांकाच्या मर्यादा कोणत्या आहेत हे स्पष्ट करा, असे 3 महत्वाचे क्वेश्चन घेतले. त्यानंतर नॅशनल इन्कम आहे, राष्ट्रीय उत्पन्न, विदाउट ऑप्शन 8 मार्क आहेत, विथ ऑप्शन 12 मार्क आहेत, यातला सुद्धा ब्रॉड क्वेश्चन असू शकतोय. एक तर फीचर्स ऑफ नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये, तितका महत्वाचा नाही आहे, ओके, पण 12 मार्क्ससाठी आपण करू शकतोय. डिफरंट कन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना, हा सुद्धा तितका महत्वाचा नाही, पण तुम्ही ते 12 मार्क्ससाठी करू शकताय. मला पर्सनली वाटतंय की हा क्वेश्चन 100% असणार आहे एक्झाम मध्ये यावर्षी, तो म्हणजे डिफिकल्टीज इन मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम, है ना, थेरॉटिकल अँड स्टॅटिस्टिकल. सर दोन्ही येतील का? यस, दोन्ही पण येतील किंवा फक्त स्टॅटिस्टिकल्स येतील. म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी, है ना, कोणकोणत्या अडचणी, 2 प्रकारच्या अडचणी आहेत, ते दोन्ही पण एक्झाम मध्ये येऊ शकतात. हे परफेक्टच करा, परफेक्ट करा. जर 8 मार्कला क्वेश्चन आला ना या टॉपिकचा तर 100% तो हा क्वेश्चन असणार आहे, आणि बघितला तर मिनिमम 8 आणि मॅक्झिमम 12 म्हणजे 8 मार्क्सचा क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो. त्यानंतर याच्यावर सुद्धा 8 मार्क्सचा क्वेश्चन असू शकतो सर, कारण विदाउट ऑप्शन तो 8 मार्कला आहे, है ना. पब्लिक फायनान्स इन इंडिया, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, याच्यामध्ये बघितला तर 3 क्वेश्चन घेतलेले आहेत आपण. एक आहे डिफरन्स बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट फायनान्स, सार्वजनिक व खासगी वित्त व्यवहार यातील फरक स्पष्ट करा, 2 मार्क्ससाठी येणार आहे. रिझन्स फॉर ग्रोथ इन पब्लिक एक्सपेंडिचर, शासनाच्या सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची कारणे कोणती आहेत? स्ट्रॉंग क्वेश्चन आहे, स्ट्रॉंग क्वेश्चन आहे, करा, परफेक्ट करा 8 मार्क्ससाठी याला. देन नॉन टॅक्स रेव्हेन्यू सोर्सेस, करेक्टर उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत? त्यानंतर डिफरन्स बिटवीन इंटरनल अँड एक्सटर्नल डेप्ट, अंतर्गत व बाह्य कर्ज यातील फरक. जर बघितला तर 2 तर फरक स्पष्ट करा, 2-2 मार्क्सचे आहेत. हे 2 जे क्वेश्चन ते ब्रॉड आहेत. 8 मार्कला जर क्वेश्चन आला तर या 2 पैकी एक क्वेश्चन 100% असेल. त्यानंतर मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट, भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार, ओके, मिनिमम 8 मार्क्स आहेत, म्हणजे विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन 11 मार्क्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट, नाणे बाजार आणि भांडवल बाजार यातील फरक. सेकंड आहे फंक्शन्स ऑफ आरबीआय आणि थर्ड आहे फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक. बघा हे जे 2 क्वेश्चन आहेत ना, त्याला आपण म्हणतोय ना की सोने के ऊपर सुहागा, दोन्ही क्वेश्चन्स तुम्हाला ओसी मध्ये पण आहेत आणि दोन्ही क्वेश्चन्स तुम्हाला एसपी मध्ये पण आहेत, आणि हे दोन्ही क्वेश्चन्स तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा आहेत. ओके, तुम्ही फंक्शन्स ऑफ आरबीआय करू शकता आणि फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक. 8 मार्क्ससाठी जर आला तर फंक्शन्स ऑफ आरबीआय येण्याची शक्यता जास्त आहे. देन रोल ऑफ मनी मार्केट इन इंडिया, भारतातील नाणे बाजाराची भूमिका कोणती आहे, हा सुद्धा क्वेश्चन असू शकतो. आणि शेवटचा आहे टॉपिक तो म्हणजे फॉरेन ट्रेड इन इंडिया,
भारताचा विदेशी व्यापार मिनिमम 4 आणि मॅक्झिमम 6. सर मला वैताग आलेला आहे स्टडी करून. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. हा टॉपिक तुम्ही करूच नका, कारण फक्त 6 मार्कचा आहे. पेपर आपल्याला 116 मार्क्ससाठी येणार आहे, 80 मार्कचा नाहीये. 116 मार्क्सचा पेपर असतोय, त्यातला 80 मार्क्सचं आपल्याला लिहायचं असतं. ओके, त्यामुळे जर तुम्ही याला एक्सक्लूड केला तरी चालेल, फक्त याचे ऑब्जेक्टिव्ह परफेक्ट करा. मी 2 क्वेश्चन घेतलेत. एक रो आहे रोल ऑफ फॉरेन ट्रेड इन इंडिया, विदेशी व्यापाराची भूमिका. सेकंड आहे कॉम्पोजिशन अँड डायरेक्शन ऑफ इंडिया फॉरेन ट्रेड, भारताच्या विदेशी व्यापाराची रचना व दिशा. मी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे, तुम्ही हा टॉपिक केला तरी चालेल किंवा हा टॉपिक तुम्ही नाही केला तरी चालेल. ओके, त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी ओसीचे IMP क्वेश्चन वगैरे सेंड केलेले होते. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की रेफर करा. आपली अकॅडमी हे अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. सध्या आपल्याकडे ऍडमिशन स्टार्ट आहेत. कशासाठी? एक तर CA चार्टर्ड अकाउंटन्सी, कंपनी सेक्रेटरी CS. तुमच्यापैकी जर कोण BBA BCA करणार असेल तर त्याची CET एक्झाम आहे एप्रिलमध्ये. त्यासाठी 1 मंथचा सुद्धा आपल्याकडे कोर्स आहे, क्लास. आणि आपल्या 12th साठी कॉमर्सचे क्लासेस सुरू झालेले आहेत. जर तुम्ही इच्छुक असाल किंवा तुम्ही कोल्हापूरमध्ये राहत नसाल, बाहेर कुठेतरी असाल, तर यावर्षी आमचा प्लॅन ऑनलाईन बॅचचा सुद्धा आहे 12वी साठी. तुम्ही हा नंबर सेव्ह करून घेऊ शकता आणि जे तुमचे ज्युनियर्स आहेत त्यांना तुम्ही क्लाससाठी रेफर करू शकता. धन्यवाद.